पर्यटनाची राजधानी असलेल्या आणि रोज 1000 ते 1200 बसगाड्या ये जा होत असलेल्या वर्दळीच्या छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकामधील परिस्थिती काय आहे याचा आढावा आज पहाटे 5 वाजता घेतला असता परिसराच्या दोन्ही बाजूने कडेला संपूर्ण अंधार दिसला। त्या अंधारात निर्मनुष्य ठिकाणी असंख्य बस उभ्या होत्या। जेमतेम एक कॅमेरा त्या कॅमेराची नजरही पोहोचेना। त्या काळोखात उभ्या वाहनावर पोहोचत नव्हते आणि रात्रीचे अंधार दूर करण्यासाठी कुठलाही लाईट नव्हता। परिसरात दारूच्या पार्ट्यामुळे बाटल्यांचा खच साचलेला दिसला तर गुन्हेगारांचा सर्रास वावर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पोलीस चौकी होती मात्र ती बंदच। एकच पोलीस अंमलदार एवढ्या मोठ्या परिसरात कसा निभाव लागणार या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात। आपण बस स्थानकाची जी आतमधील बाजू आहे ती बाजू पाहू शकतात। अशा पद्धतीने या एका कोपऱ्यामध्ये मैदानात अशा असंख्य ही जी बस आहे एसटी बस लावण्यात आलेल्या आहे। त्यामध्ये शिवशाही असेल, त्यावर एशियाड असेल, त्याचबरोबर लालपरी असेल, या सर्व वाहन या ठिकाणी आपल्याला लावल्याचं प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसतायत। आणि त्याचबरोबर या सर्व वाहनांची देखरेख करण्यासाठी फक्त एक सीसीटीव्ही आहे आणि तो सीसीटीव्ही देखील या ठिकाणी खांबावर लावण्यात आलेला आहे। मी तुम्हाला तो झूम करून दाखवू शकतो। इथून जर तो सीसीटीव्ही डोळ्यानेही दिसत नसेल तर एवढ्या मोठ्या परिसराचा देखरेख त्या निगराणी तो सीसीटीव्ही कसा करू शकतो असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आणि एवढंच नाही तर हा कॅमेरा फक्त माणूसच जर डिटेक्ट करू शकत नाही, माणसाचा चेहराच डिटेक्ट करू शकत नाही, तर मग या बसमध्ये होणाऱ्या हालचाली किंवा या बसमध्ये होणारे गैरप्रकार किंवा या परिसरात होणारे गैरप्रकार कसं या कॅमेरामध्ये टिपेल हा देखील एक मोठा यक्ष प्रश्न आहे। आता आपण या परिसरामध्ये पाहू शकतो हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य आहे आणि बस स्थानकाच्या एका बाजूला आहे। बसस्थानक प्रशासन जे आहे हे पूर्णपणे अनभिज्ञ आहे। या ठिकाणी कुठल्याही लाईटची व्यवस्था नाहीये, तुम्ही पाहू शकतात, आणि कुठल्याही सीसीटीव्हीची देखील या ठिकाणी व्यवस्था नाहीये। आपण या ठिकाणी जे कर्मचारी आहे, सुरक्षा रक्षक आहे या ठिकाणी नेमलेले आहे, ते आता या ठिकाणी येत आहेत। आपण जेव्हा पहिल्या या ठिकाणी आलो होतो तेव्हा इथं कुठलाही सुरक्षा रक्षक नव्हता। जेव्हा ही बातमी संदर्भात आपण या ठिकाणी आलोय, कॅमेरामध्ये आपण शूट करतो त्या अनुषंगाने, आणि आता या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी एक कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक असलं पाहिजे। या भागाची जर परिस्थिती आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू शकतो। ते जर टाळायचं असेल, पुण्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही आणि उजेडाची व्यवस्था करणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।